नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जातोय घाटकोपरला. आता आम्ही आलो अंधेरीला. अंधेरीवरून आपण घाटकोपरला गणपतीचा घाटकोपरच्या राजाचं पाठ्यपूजन आहे म्हणून. तर आज आता असंच रात्री ठरलं अचानक की जाऊया आपण पाठ्यपूजनला म्हणून. तर आपल्यासोबत आहे तिथे सिद्धेश गोसावी आणि आमचे कॅमेरामॅन बाय आयुष गोसावी म्हणून. तर आता आम्ही जाणार आहे. आता आम्ही इथून जाणार, मेट्रो पकडणार. आम्ही घाटकोपरला जाणार आणि मग घाटकोपरवरून मग डिसाईड झालं कुठे आम्ही पुढे जाऊया फिरायला म्हणून. तर बघूया, आता भेटूया आपण मेट्रोमध्ये. कंटेंट म्हटलं तर चांगला. 50 रुपये मावा मारलेले आहेत, 50 रुपये मारलेले आहेत, पण ज्यूस काय याचं नाव नाही आहे. ड्रिंक आहे तिथे सगळं. बिचाराचा खूप वाईट झाला. तो बिचारा 50 रुपये टाकल्यावर बिचारा दाबून बघतोय वाटत आता एनर्जी नाही होती, त्याने एनर्जी ड्रिंक घेतली 50 रुपयेवाली, पण ड्रिंक काय येत नाही आहे. तसे आम्ही नाही मारायचे. सबस्क्राईब करा, लाईक सबस्क्राईब फॉलो सगळं करा. अरे हा रस्ता कुठला आहे? या रस्त्याने यायला आले पाहिजे. उतरे. अरे आम्ही सीडी पाहिजे भाई, सीडी शिवाय मजा नाही. हां. सीडी पाहिजे सगळीकडे. शहर. तुम्हाला काय वाटतं सिद्धेश? तुम्हाला काय वाटतं? काय तुम्हाला वाटतं सीडी पाहिजे की नाही? सीडीवर यायचं होतं की नाही? सीट्या जरा छोट्या आहेत. कोणतरी आलं साईड आज जरा शिवाजी एकदम जाम गरम होतंय. आणि तिथे ब्लॉगिंग भाई आपण थांबायला ब्लॉगिंग करायला ना. जरा मोका भेटला की ब्लॉगिंग चालू करायची म्हणजे मित्रांनो. म्हणजे एकदा आज करायचं आपल्याला कंटेंट पाहिजे होता म्हणून आम्ही आज जरा आलो आहे. तर बघूया, आता आम्ही घाटकोपर स्टेशनवर उतरलो आहे. आता आम्ही रिक्षावाल्यांना विचारूया कुठे जायचं आपल्याला ते. बघूया काय ते. तर मित्रांनो, आता आम्ही या रोडवरून आलेलो. इकडे जसं इथून आहे, इथून असं आम्ही आलेलो असं. आता आम्ही असं जाणार आहे इथून. त्यानंतर आम्ही जाणार. मित्रांनो, आता आपल्याला ॲड्रेस काय नाही भेटल्या. तर आपल्याला एक दादा भेटला आपला. इकडे बघू शकतात तो दादा. तर तो पण ॲड्रेसच शोधते. आम्ही पण आता तेच शोधतो ॲड्रेस. इथे भाई ते उठशूट ब्लॉगिंग चालू आहे इथे याची. मित्रांनो, इथे आम्ही किती स्ट्रगल करतो बघू शकतो. आम्हाला दाखवतो तुम्हाला ते बघा. इकडे बघू शकता आम्ही पूर्ण ट्रॅकिंग करून करून जातो. अरे मग तो काय दादा की थांबणार दादा आपण तिथे बघू. आम्ही असं हे ट्रॅकिंग करत करत जाते. तर एक फक्त कंटेंटसाठी आम्ही एवढे मेहनत करतो मित्रांनो. हे लागलं असतं तर जरा जाते बघूया. इकडं दादा पण ब्लॉगिंग चालू केलं दादानी. तर बघूया. चॅनलचं नाव काय दादा? विघ्नेश गजेरी हां, नाव आहे माझं, विघ्नेश गजेरी. तेच चॅनलचं नाव. दादाला जाऊन सबस्क्राईब करा. तसं काय दादाचं माझं पण चॅनल नवीनच आहे, दादाचं चॅनल पण नवीनच आहे, सुरुवात आहे फक्त. सगळ्यांना सबस्क्राईब करा, सगळ्यांना Support. सपोर्ट करा गाईस. अरे मुली असं त्या टायमाला सपोर्ट होतं सगळ्यांना. मुली असले की सपोर्ट नाही होत मित्रांनो. हे आता गणपतीचा बघितलं ते पण सपोर्ट नाही करा. आता हेच जर मुलगी असली असती लगेच सपोर्ट. केला असता.
तर दादा होता म्हणून आपला याचा ॲड्रेस भेटलाय. दादा होता म्हणून, नाही तर आम्ही गेलो असतो त्या साईडला गेलो असतो. सगळे गणपतीची ग्रुप. अरे कसा बसा गणपती घेऊन आलेला आपल्याला. आता आम्ही रस्ता क्रॉस करणारच होतो तेवढ्यात आम्ही आलो कधी निघालो जरा सांग दादाला. 8:30ला निघालो. 8:30ला निघालो. आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला वाटलं असं, आम्हाला ॲड्रेस माहित नव्हता. आम्हाला असं वाटलं की ॲड्रेस शोधेपर्यंत टाइम जाईल, त्याच्यामुळे जर लवकर निघू. पण जाऊन दे, आम्ही परत पाठी जाणार होतो. मालाडवरून आलो आपावाडा. आता आहेत अजून आता सगळ्या ते फिरावं लागेल कॉन्टेंट. कधीतरी. अरे नक्की भेटू आपण. सगळ्यांना सबस्क्राईब करा. पोरी आणि मुला आणि मुलींमध्ये फरक नका करू, सगळे एकच आहे. दादाकडे आयफोन पण आहे, दादाकडे मजबूतवाला. iPhone नाही रे माझ्याकडे. कुठला आयफोन आहे? कुठला आहे? नाही बस विवो V70 लाईट. ओके. असं काय नाही, ब्लॉगर कसं पण शूट करतो बाबा. कुठला पण ह्याच्यावर बोल. आता विचार करा. ब्लॉगर कसं पण शूट करतो, अँड्रॉइड असून की आयफोन असून दे, असं काय नाही. तुम्हाला शूट करता आला पाहिजे. हा. मग ते कसं नाही, ते डिसिप्लिन पाहिजे ना, डिसिप्लिन. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. कशी मित्रांनो. एकदम नात पाटल्या टायमाला आपण गेलेलो, आम्ही तिथे लालबागला गेलेलो. तिथे पण भेटला होता श्रीमंत दादा, भेटलेला तिथे पण. श्रीमंतला भेटलेला. तो बोललो त्याच्यासोबत मस्तपैकी, आणि नंतर मग निघालो तिथून. आणि तर आता मित्रांनो आम्ही आलो आता तिकडे आत मागे दिसते ते तिथे पूजा चालू आहे. पूजा म्हणजे अजून चालू नाही झाली आहे, अजून तयारी करतायत. तर जरा लेट झालं आपल्याला खूप. आपल्याला म्हणजे त्यांना लेट झालं, आपण बरोबर आलो त्याला टाईमवर. हा ब्रिज इथे क्रॉस करून आलेलो आम्ही. मित्रांनो आता आम्ही जातोय. आता पाठ्यपूजन वगैरे तर अजून काय टाईम होता. आता आम्ही जातोय. आता ना भावानो विषय काय झाला आहे की आम्ही जो शूट घेतला आहे गणपतीचा शूट घेतलेला आहे, आणि थोडेसे लोकांसोबत ओळखी वाढल्या आहेत. आणि बघायला गेलं तसं झालं नव्हतं. आम्हाला वाटलं की लोक कोण भेटणार नाही, पण भरपूर एक ब्लॉगर दादा भेटला होता. 2-3 जण इंस्टाग्राममध्ये सगळे भेटले होते, आणि त्यांच्याशी ओळख झाली गेली. सगळं आम्ही भेटलो. आणि जेमतेम आता आम्ही इथे आम्हाला लेट होत होतं. एकचा टाइम दिलेला, त्याला पण लेट केलेच होतं. ते समजलं नाही, हाता टाइम होता. त्यांनी 11:30 वाजवलेत. तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे गणपतीचं फुलं बिलं ते आता तुम्ही ब्लॉग बघितलाच ना, तेव्हा तुम्ही त्याच्यावरती शूट तुम्ही दाखवतो तुम्हाला ते काय ते. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि एखादा दादा आहे, त्यांनी स्वतःची आयडी दिलेली आहे, त्याच्यावरती मी आयडी डिस्क्रिप्शन टाकतो आम्ही लोकांनी. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्याला जाऊन फॉलो करा, कारण तो पण भाई एकदम डेंजरवाला ब्लॉगर आहे. आणि आता आपण जरा फोटोशूट करू इथे देश दाखवायचे. कारण आता आम्ही जातोय घरी. इथे बघू शकता. आता आम्ही घरी जातोय. आणि आता आपल्याला खूप लोक भेटलेली, आपले मित्र ओळखीची. त्याला काय बोललो माहिती आहे, त्याला शॉपवाल्याला बोललो व्हिडिओ आम्हाला दुकानची शूट घ्यायचं आहे, तर थोडं शूट घेऊ शकतो का? तो बोला की लपडा काय करणार नाही, काहीतरी दुकान तो बोला अंकाला काय करणार नाही. भीती असते भावांनो, कारण त्यांना वाटतं की कोणतरी बाहेरून आलेलं असतं. पण रिअलिटीमध्ये आम्ही एक शूट घेतला, तर त्याला माहीत नव्हतं खरं एक शॉप लावायला. तो मी सांगितलं की नहीं अंकल मुझे एक शॉप का ऐसे आपको ये हार भी लगाए ना आपने, उसका वीडियो चाहिए, क्योंकि मैं ऐसे म्यूज़िक लगा के वो डालने वाला हूँ यूट्यूब पे, तो यूट्यूब पे चाहिए. तो मेरे को ऐसे कुछ करता नाही. तर जेमतेम त्यांनी आम्हाला हा बोलली, आम्हाला परमिशन दिली त्याची. कारण काय आहे ना की दुसऱ्याच्या दुकानाची शूट करतो ना, काय आपण म्हणजे परमिशन घेणं पण बरोबर आहे, गरजेचं आहे. परमिशन घेणं गरजेचं आहे. कारण काय की असं अचानक फूट एखाद्याला काय आवडत नसेल त्याचं, म्हणून आपण त्याचं शूट घेतलं. म्हणून पहिले आम्ही परमिशन घेतली आणि मग शूट घेतला. आणि शूट बी घेतला. तुम्हाला त्याच्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ दिसणारच आहे. दिसणार जे काय घाटकोपरचं जे राजाचं जे पाद्यपूजन होतं ते एकदम मस्त मस्त झालं. आणि आपल्याला आपले कुठले मित्र पण झाले, नवीन लोक भेटली. नवीन इंस्टाग्राममध्ये युट्यूबली कंटेंट बनवतात ते भेटले. आणि त्या दादाला फुल इज्जत, ज्याने आम्हाला पत्ता सांगितलं. दादा तर नाव का होतं दादाचं? विघ्नेश नाव होतं दादाचं. तर विघ्नेश आता एकदम फुल इज्जत तुला, ज्यांनी आम्हाला पत्ता सांगितलाय. तेच तर त्याच्यामुळे आम्ही बरोबर पोहोचलो जागेवर. जागेवरती. आणि त्यांनी एकदम सांगितलं. आता आम्ही फिरत असलो असतो इथे. आता तेच आम्ही क्रॉसच करणार होतो रोड दुसऱ्या साईडला जायला. खरंच आम्ही कंटाळून माहितच नव्हतं. पण भाई कधीशी गणपतीला गणपती बाप्पाला माहिती करायची की हे लोक लेट येणार आहेत, म्हणून त्याला पण लेट चालू केलं आहे. स्टेशन आता आलेलं आहे. आता आम्ही घरी जातोय. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.